मालक नका विचार करू आता जास्त. हा आता इतक्या लांब तुम्ही गेलता, देणगी मिळाली असती तर बरं वाटलं असतं. पण नाराज नका होऊ ना. सावित्री, फक्त आणि फक्त भूदेवांना दान दिलं तरच पुण्य मिळतं असा समज आहे लोकांचा. त्यामुळे नाही मिळाली देणगी. हा, पण एक देणगी मात्र न चुकता मिळते आपल्याला. कुठली देणगी? शेण आणि दगडाची. ती देणगी ना आठवणीनं मिळते, अगदी रोजच्या रोज मिळते. डोळे पाणावले तुझी सावित्री. नाही हो, कुठे. अहो, हसवलत ना तुम्ही आता. किती हसवता म्हणून पाणी आलं, बाकी काय नाही. हे अश्रू मी हसवलं म्हणून नाही आले सावित्री. तुझे आई वडील आले होते. ते चिडले नाही नाही ते बोलले. तुझ्या लाडक्या आबांनी तुला समजून घेतलं नाही, त्याची सल आहे. बरोबर. सावित्री, आणि तरी तू मला अवाक्षर सुद्धा बोलली नाहीस. तुमच्या मागे किती व्याप आहे मालक, म्हणून नाही सांगितलं काय. आणि तू घरच्यांना रक्ताची शाई होईल आणि त्या शाईनं मुली लिहित्या होतील. आणि काय म्हणालीस? बाई बाजारात विकताना पाहता ते चालतं, पण बाई शिकली तर मात्र धर्म बुडतो असं म्हटलीस. हा, बोलले मी. काय झालं? काय चुकलं का माझं? चुकलं का? सावित्री, तू तर त्यांच्या बरोबर मला पण मोडीत काढलंस. मालक, अहो असं का बोलताय? मी असं काय बी बोलले नाही, खरं सांगते. मग तू म्हणाली नाहीस, मालकांनी जरी जा सांगितलं तरी मी जाणार नाही, कारण आता शाळेची सगळी मदार माझ्यावर आहे. खरं आहे हे, मी बोलले. पर यात तुमचा काय बी अनुमान नाही केला मी. मी खरंच असं नाही केलं. माझा अनुमान नव्हताच. उलट मुलींची काळजी होती, शाळेविषयी आस्था होती. शाबास सावित्री, आता माझी काळजी मिटली. खरं ना? किती घाबरवून दिलं तुम्ही मला. आता मी विचित.